नमस्कार मंडळी, चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. तर आज मस्त पेपर झाले आणि पेपरची टीम माग पुढं. चला पावसामध्ये आम्ही निघालोत घरी. आता काही बी म्हणाले तर चला आता निघायचं आपल्याला घरी. आणि हे आमचं कॉलेज आणि हे आमचे दराडे भाऊ. माग काय दराडे भाऊ? काय नाही, मस्त पेपर गेला. सुपर सिस्टम दराडे भाऊ काय नर्सिंग काय आम्ही एका भाग एक एवढे नंबर होते. मस्त असे पेपर लिहिले आणि छान अशा वातावरणामध्ये चला चला निघायचं आता. नका नका तर म्हणतील काय येणे झाले का काय बरोबर. नका नका बाबा. तर आपल्याला आता जाताना निकिताला भेटून जायचंय. तर माझीच भाची आहे निकिता. तर तिचा मला इथून आवाज यायलाय. आता तिला बोलून तसंच घरी जायचंय. तर चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि तिने इथं मंगल कार्यालयामध्ये गायन करण्यासाठी येते. जेवण नाही रे, गायन करायला येते. तर मी पेपरमध्ये बसले इथं वर. माझा 4थ्या मजल्यावर नंबर होता आणि तिचा मला आवाज आला निकिताचा आणि तुकारामचा. त्याच्यामुळे आता मला त्यांना भेटायचं कारण माझ्या कॉलेजच्या एकदम असं जवळच्याच अंतरावर आहेत ते. अरे काही बी बोलू नका रे, माझ्याकडे सर्व आहेत. मी स्टेटसला ठेवून देते आता. युट्यूबवरचा नाही की व्हिडिओ. हा काय टेन्शन आहे आता. तर चला आपल्याला जायचंय तिकडं. तर गुल्या विसरून राहिला गुल्याला. ठेवा इथं हाताचं. थांब ना. काय सुरू आहे मानसी? नेल पॉलिश लावते. नेल पॉलिश. कुठं जायचंय नेल पॉलिश लावून? मायराच्या घरी. मायराच्या घरी जायचंय. वॉकिंगची जाते. वॉकिंगला जायचंय. वॉकिंगला जाताना नेल पॉलिश लावते तर कोण कोण लावते अशी? सगळे लावते. आता मला पण लावता आता. असं का? मला माहिती आहे. वाव क्यूट क्यूट. असं कर. नेल पॉलिश क्यूट क्यूट. देखो हमारी जादू. इधर से देखो. ऐसे ऐसे हाथ. नेल पॉलिश है. गुड गुड नेल पॉलिश. चलो आज मैं हॉस्पिटल जा रहे हैं. क्यों जा रही हो हॉस्पिटल को? उगर क्या हुआ है आपको? दाल किल्ला. असं होय. तर काल पेपर झाला आणि पेपर पासून कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही, काहीच नाही. आता सुरू झालाय आता आपला व्हिडिओ. दुख झालं बरोबर. मॅ डॉक्टर कडून औषध घेऊता. 2 इंजेक्शन द्या म्हणत मानसीला. हे असं चमकायला आपण इकडून बसूत ना बाळा. तर आता आज मम्मी घरी आहे. कसं वाटायलंय बाळाला माझ्या? मी पेपरला गेल्यावर छान वाटते का घरी असल्यावर छान वाटतंय? घरी असल्यावर छान वाटतंय होय. मग सोड ग. तर पेपरहून आलं तेव्हापासून मग नाही कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही, काहीच नाही. आणि सकाळी स्वयंपाकाचा नाही, कुठलीच रुटीन नाही, काय नाही. निवांत निवांत कामं सगळे झाले कारण कामं भरपूर राहिले होते त्याच्यामुळं. तर आता सुरू केलाय व्हिडिओ. तर चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि आता जायचंय थोडंसं बाहेर. थोडं 5 मिनिटाचं काम आहे आणि त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ आणखीन कनेक्ट करू. आणि काय म्हणलं हो? कसं काय दाखवायला ते काय ते? तर कपड्याच्या घड्या पण भरपूर राहिल्या होत्या. सगळ्या घड्या वगैरे केल्या आणि जाऊ द्या व्हिडिओ शूट करायची छान छान. आणि आमच्या मागं कोण फुलपाखरू लपून बसलाय? बटरफ्लाय 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 बटरफ्लाय. हा अरे बटरफ्लाय असलं कसं आहे आमचं? बापरे धिंगाणा. तिला एवढी मजा वाटायली आता सध्या लय जास्त. आता स्कूलला जायचंय, ऍडमिशन घ्यायचंय स्कूलचं. घ्यायचं का नाही? घ्यायचंय. आमच्याकडे दर सोमवारी बाजार असतो अहमदपूरचा. तर मग आठवड्याचा भाजीपाला आम्ही एकदाच घेऊन येत असतो. तर मस्त असं निघालो. आज पाऊस नसल्यामुळं मस्त भाजीपाला घेता आला. आणि आपले छान सूर्यदेवता दिसायलेत समोरून चमचमणारे.
तर 6 वाजले तरी पण आज दिवस लवकर मावळला नाही आणि थोडे पेरणीचे दिवस असल्यामुळं आताच दिवस मावळत नाही, थोडं हळूहळू मावळते. त्याच्यानंतर आम्ही इथं गाडी पार्क केली आमची आणि सध्या आंब्याचं एवढं सीझन आहे मार्केटमध्ये, जिथं बघल तिथं आंबे आहेत. सध्या जिथं बघल तिथं आंबे, वेगवेगळ्या क्वालिटीत, वेगवेगळ्या प्रकारमध्ये असे मस्त मस्त. तर हे बघा आमच्या अहमदपूरचा बाजार, एवढी छान आणि एवढी प्रशस्त जागा आहे, खूपच मस्त. म्हणजे असं मोकळे लोक बसलेले असते तर. आणि जी झडपी शाळा आहे तर त्या शाळेच्या मैदानामध्ये बाजार भरलेला असतो. तर मग काय मानसीचं सुरू होतं भाजीपाला आणायला चाललो. तर निघालो तर आम्ही मस्त असं. तर तुमच्या इकडं कधी भाजीपाला भेटतो, कधी बाजार भरतो, नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या इकडे दर सोमवारी भाजीपाला असतो. तर गाड्या वगैरे छान असं पार्क करते त्यांनी. आणि हे बघा तुम्ही आता आंब्याची कशी लाईन लागते मार्केटमध्ये. तर भरपूर असे आंबे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बघायला भेटते. तर इथं तर किलो 2च बसणारे आंबे, कुठं अर्धा म्हणजे 1 किलोमध्ये 4 बसणारे. आणि पहिल्यांदा आल्याबरोबर आपल्या पालकाचं दर्शन झालं आणि पालक 10 रुपयाला पेंडी अशी होती. तर आता सध्या थोडा भाजीपाला स्वस्त झाला आहे, कारण पाठीमागच्या आठवड्यामध्ये एवढा भाजीपाला महाग होता आणि कोथिंबीर तर भेटलीच नव्हती मला, कारण लवकरच संपून गेली कोथिंबीर थोडीशीच असल्यामुळं. पण आज मी गेल्याबरोबर स्टार्टिंगच कोथिंबीरपासून केली. तर उद्या आता वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळं आपल्याला स्वयंपाकामध्ये कोथिंबीरीची थोडी जास्त गरज लागते. त्याच्यामुळं मी अगोदर खरेदी केली, मी नंतर बाकीचा भाजीपाला खरेदी केला. तर सध्या 10 रुपये छटाक अशी आहे कोथिंबीर. आणि सगळ्याच भाज्या आता सध्या जरा स्वस्त झाल्या. आता मागच्या वेळेस भेंडी 20 रुपये पाव होती, तर आता 20ला अर्धा नाही 15ला अर्धा किलो भेंडी. तर मी समोरच आजी बसल्या होत्या आणि दुसरीकडे घेण्यापेक्षा मला थोडीशी त्यांची दयावयाच आली. भेंडी कशी आहे आपण भेंडी घेऊ. आणि त्यांना म्हणलं तुमची किंमत काय, तर त्यांनी मला म्हणजे डायरेक्ट 15ला अर्धा किलो. तर म्हणलं तुम्हीच लावा, तुम्हीच द्या मला आता भेंडी. तर घेऊन त्यांचे पैसे वगैरे देऊन निघाले. आणि सध्या कद्दू पण स्वस्त झाले. तर कुणी दुधी भोपळा म्हणतंय, कुणी दुधगं म्हणतंय. तर मी आमच्या इकडं कद्दूच म्हणते त्याला. आणि कद्दू 10 रुपयाचा मस्त असा मोठा आहे. आणि परत त्या आजीपाशी दुसरं काही बघितलं तर चवळीच्या शेंगा एकदम वाळून गेलेल्या होत्या आणि कोथिंबीर पण तेवढी चांगली नव्हती, म्हणून भेंडी तेवढीच घेतली मी त्यांची. आणि मग इथं पण आजीबाई बसल्या होत्या, पण वांगे नको म्हणलं. सध्या वांगे भरपूर खाऊन कंटाळा आलाय. आपण म्हणजे आजीकडं ते पण भाजीपाला चांगला असते, पण आपण काय करता उगं फिरत कुणाकडं पण घेतो. तसं नाही करायचं, थोडंसं वय बघून त्याचा चेहरा बघून त्यांच्याकडं पण घ्यायचं, कारण त्याला म्हणजे भारी वाटते थोडंसं. आणि ते बी म्हणजे दुसऱ्या माणसाने एवढाच रेट लावते, ते काय कमी जास्त नाहीत लावत असं. तर एखाद्या ठिकाणी जास्त असेल बाबा 2-4 रुपयाचा फरक, कुठं कमी असेल, पण त्यांच्यापाशी भाजीपाला घेतलेला कधी पण फायद्याचा. आणि म्हणजे मला आवडते पण, म्हणून मग मी अशा लोकांपाशी लवकर भाजीपाला घेते. आणि बघा आता सध्या किती मार्केटमध्ये आलेत कद्दू, वांगे, बटाटे, टोमॅटो, फ्लावर. आता सध्या भाज्या रिजनेबल. आणि आता थोडं अजून 10-15 दिवसात तर मग सगळं हिरवंच मार्केट होऊन जाते. आणि एवढ्या गर्दीमध्ये या जनावरांचं काय काम असेल. आता मध्ये एवढ्या काहीतरी मी एकच गाय व्हिडिओमध्ये घेतली, 3 गाया होत्या पूर्ण असं मार्केटमध्ये. इकडं तिकडं लय जनावरं राहते. तर आणि काही गाया मारक्या पण आहेत बरं का मध्ये. तर सगळे चोपत आले त्या गायाला, कारण भीती वाटते जर हाणलं राहिलं तर उगं बिनकामाचा ताप म्हणल्यासारखं. आणि छान असा रोड केलाय तिथं. तर भाजीपाल्याची चिकन व्हायची काही हेच नाही. किती आगाऊपणे असतात माणसाचे. एकदम शांत चालायचं सोडून देऊन त्या गाईला हात लावून चालायले. आणि तिनं लाथ हाणल्यावर कसं होईल तर छोट्या लेकरांना कळत नाही. चला जाऊ द्या असो. पपई कितीला? मिरच्या कशा आहेत की मिरची कशी आहे? दादा अर्धा 20ला अर्धा चिल्लर द्यायचं, 20ला अर्धा. पाव किलो द्या की फक्त. पाव किलो नाही, अर्धा किलो.
अहो तिथं 20 ला अर्धा किलो म्हणायचे. दिना झालं डायरेक्ट अर्धा किलो घ्या. एवढी स्वस्त कुठंच मिरची नाही इथं बाजारात. मिरच्या कशा आहेत 20 ला 35 ला अर्धा किलो. माणसाला पकडा बरं. दोडके कसे आहेत? शेपूची भाजी कशी आहे? कांद्याची 5. दादा टमाटे कसे किलो आहे? टमाटे 20 रुपये किलो. टमाटे 20 रुपये किलो. किती सुट्यात का बघा 10 रुपये. सुट्यात का किती देऊ? मानसी सुट्यात का बघा 10 रुपये. आहेत का बघा. माझ्याकडे सुट्टी नाही देऊ 10 रुपये. ती काय खाली घेतो सुट्टीलाच माझ्याकडे 10 रुपये. किती घ्यायची? टमाटे चटणी खायला लागते. तिने मला नाही देणे. तिकडून मला घ्या ना. मला घ्या ना तिकडे जाऊन इकडे घ्या. तुला मला व्हिडिओ हो. मानसी कुठं आहे? मानसी त्याच्या वजन जमणार. चालू आहे.